जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कडबा कुट्टी मशीन ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. भरपूर शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत की याला महाराष्ट्र शासन महा-डी-बी-टीमध्ये 20,000 रुपये ते 28,000पर्यंत या कडबा कुट्टीसाठी अनुदान मिळते. तर त्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कुठे व कसा भरायचा याबद्दल तुम्हाला आज सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. या पद्धतीने अर्ज ऑनलाईन करा आणि आपली कुट्टी मशीनसाठी 20,000 अनुदानासाठी पात्र व्हा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र शासन महा-डी-बी-टी या पोर्टलवरती यायचं आहे. याची वेबसाईट आहे, ही मेन्शन करतो व्हिडिओमध्ये, mahadbt.maharashtra.government.in या वेबसाईटवरती यायचं आहे. आपण जर ऑलरेडी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथे अर्जदार लॉग इन म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे उजव्या बाजूला, याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. आणि जर नवीन महा-डी-बी-टी या पोर्टलवरती आपण नवीन असाल तर हे वरचं ऑप्शन आहे नवीन अर्जदार नोंदणी. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया पहिल्यापासून. नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे. इथं माहिती विचारलेली आहे आपल्याला. इथे ॲप्लिकंट्स डिटेल दाखवून देतो तुम्हाला. ॲप्लिकंट डिटेलमध्ये आधारवरती जे नाव आहे ते नाव जसेच्या तसं टाकायचं आहे. युजर नेममध्ये एक युजर नेम टाकायचं आहे. याच्यासाठी तुम्ही असं युजर नेम टाका की जे तुमच्या लक्षात बसेल. इथे पासवर्ड टाकायचा आहे. आता पासवर्ड असा पाहिजे, एक कॅपिटल लेटर, त्यामध्ये एक काय म्हणतात, एक कॅपिटल लेटर्स, त्याच्यानंतर @ वगैरे असं, आणि न्यूमरिकल, म्हणजे असं मिळून त्याचा पासवर्ड आला पाहिजे. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला. पास @123 म्हणजेच पी कॅपिटल @ हा सिम्बॉल घ्यायचा आहे. असा 8 अंकाचा आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर इथे बघा मोबाईल नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्यासाठी OTP मिळवा या ब्ल्यू लाईनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकाचा OTP येईल. तो OTP बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि OTP टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिसतोय, हा कॅप्चा जसाचा तसा इथे भरायचा आणि नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं. अर्ज आपण नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर आपल्याला अर्जदार लॉग इन या पेजवरती यायचं आहे. आपण जो इथे वापरकर्ता ID हे नाव दिसतंय याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे एंटर युजर नेम, आपण जो युजर नेम टाकला होता तो युजर नेम इथे टाकायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड आपण सेट केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. आणि हा कॅप्चा जसाचा तसा टाकून प्रोफाईल लॉग इन करायची आहे. चला तर मग आता प्रोफाईल लॉग इन करूया. प्रोफाईल लॉग इन झाल्या तुम्हाला असं इथे ऑप्शन येईल. तर सर्वप्रथम ज्यांचं अर्जदार लॉग इन आहे त्यांच्यासाठी ही प्रोफाईल 100% पूर्ण असं दाखवेल. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक तपशीलमध्ये जायचं आहे त्यांनी, इथं लेफ्ट साईडला, आणि इथे अर्जदाराची माहिती ही भरायची आहे. इथे भरायचं काय आहे, आपल्याला नाव जसं तसं आलेलं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे आधार कार्डवरचं नाव टाकायचं आहे या बॉक्समध्ये. आणि इथे अपंगत्व आहे नाही करायचं. त्यानंतर इथे बँक डिटेल टाकून घ्यायची आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टमध्ये तुम्हाला ॲड्रेस विचारलेला आहे. इथे ॲड्रेस भरायचा आहे. पत्ता, तालुका, जिल्हा, गाव आणि पिनकोड. पत्रव्यवहाराचा पत्ता जसाच तसा असेल तर जसाच्या तसा तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर शेतजमिनीचा तपशील भरायचा आहे. इथे शेतजमिनीचा तपशील, इथे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर गाव निवडायचं आहे. त्यामध्ये आपल्या 7/12वरती जो 8 क्रमांक असतो तो या 8 क्रमांक या खात्यामध्ये भरायचा आहे. आणि जे क्षेत्र असेल हेक्टर आरमध्ये इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे गट क्रमांक टाकायचा आहे. परत एकदा वैयक्तिक मालकीचा जर असेल तर इथे वैयक्तिक मालकी हेक्टर आणि आर इथे भरायचं आहे. आणि जर संयुक्त असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये ती डिटेल भरायची. त्यानंतर
शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहात का? असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे. सोलार पंप आहे का? असेल तर हो, नसेल तर नाही करायचं. आणि जमिनीचा तपशील भरा याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला पिकाचा तपशील इथे हे पोर्टल नेईल. आता इथे तालुका, गाव आणि सर्वे क्रमांक हे ऑटोमॅटिक आलेलं आहे. इथे आपल्याला हंगाम निवडायचा आहे, खरीप. त्यानंतर इथे अन्नधान्य पिके आणि आपल्याला कडवा कुट्टी घ्यायची असल्यामुळे आपण इथे मका पीक निवडायचे आहे. आणि ही माहिती पिकाचा समावेश करा, माहिती सबमिट करायची. त्यानंतर माहिती सबमिट झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला अशी विंडो येईल समोर, ज्यामध्ये प्रोफाईल 100% पूर्ण आणि अर्जदार अर्ज करा या पेजवरती तुम्हाला रिडायरेक्ट होईल. इथे क्लिक करायचं आहे, अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या टॅब ओपन होतील. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधी, खते, फलोत्पादन आणि सौर कुंपण. मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला कडबा कुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर आपण कडबा कुट्टी ही कृषी यांत्रिकीकरण या स्कीममध्ये येते. तर आपण इथं बाबी निवडावरती क्लिक करायचं. त्यानंतर मुख्य घटकमध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तपशीलमध्ये तपशील भरायचा आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे. त्यानंतर HP श्रेणी निवडायची आहे. तुम्हाला जर 3 HPची कुट्टी मशीन घ्यायची असेल तर इथे 20 BHPपेक्षा कमी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला 5 HPची कुट्टी मशीन घ्यायची असेल तर 20पेक्षा जास्त आणि 35पेक्षा कमी यावरती क्लिक करायचं आहे. आपण 20पेक्षा जास्त 35पेक्षा कमी या टॅबवरती क्लिक करूया. आता यंत्र सामग्री व अवजारे उपकरणे. आता भरपूर शेतकऱ्यांना हे सापडत नाही कुट्टी मशीन कशामध्ये आहे. तर इथे बघू शकता, फॉरेस्ट ग्रॉस स्ट्रॉ रेड्युसी मॅनेजमेंट कटर श्रेडर हे ऑप्शन दिलेलं आहे. हे लास्टपासून 1 2 3 4 5 6 7व्या नंबरला हे आहे यंत्रसामग्री आणि अवजारे. याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर मशीनचा प्रकार. आता मशीनचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. इथे मशीनचा प्रकार हे बघा, वरतून 3 नंबरला ऑप्शन आहे चाफ कटर, 3 ते 5 HP इंजिन, इलेक्ट्रिक मोटार चलित किंवा पॉवर टिलर चलित. म्हणजेच आपल्याला आपण 5 HPची याच्यावरती कुट्टी मशीन खरेदी करू शकतो. याच्यासाठी आपल्याला 20,000पासून 28,000पर्यंत अनुदान हे उपलब्ध आहे. आता यानंतर खाली दिलेल्या 2 शपथपत्र ॲक्सेप्ट करायचे आहे आणि जतन करा या टॅबवरती क्लिक करायचे आहे. मित्रांनो, जतन करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला अशी विंडो येईल. त्यानंतर अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. इथं अर्ज सादर करा. आता तिकडं आपण जी बाब निवडली त्यानंतर इथे अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहा असं हे ऑप्शन येईल याच्या खाली. आता आपण अर्ज सिलेक्ट केलेला नाही त्यामुळे इथं दाखवत नाही आहे. याच्यावरती पहावरती क्लिक करायचं. इथं नंबर येतील या उजव्या बाजूला. इथे 1 2 नंबर देऊन घ्यायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. नंतर आपल्याला एक ₹23.60 पेमेंट करावं लागेल. ते पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुलची आपल्याला रिसिप्ट मिळते आणि आपला अर्ज हा सबमिट होतो. त्यानंतर अर्ज बघायचा कशामध्ये, इथे डाव्या बाजूला मी अर्ज केलेल्या बाबी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दाखवेल छाननी अंतर्गत अर्ज. यामध्ये तुम्ही इथे चेक करू शकता की आपण कुट्टी मशीनसाठी अर्ज केलेला ते याच्यामध्ये तुम्हाला शो होणार. आता याच्या पुढची प्रोसिजर कशी राहणार, चला तर मग बघूया. याची प्रोसिजर सांगतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो. अर्ज केल्यानंतर याची लॉटरी लागत असते, लकी ड्रॉ होत असतो. त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला मोबाईलवरती दिलेल्या रजिस्टर मोबाईलवरती मेसेज येतो. ते मेसेज आल्यानंतर आपल्या जवळील कुट्टी मशीनच्या दुकानामध्ये जायचं. तिथून कोटेशन टेस्ट रिपोर्ट, डीलर प्रमाणपत्र या गोष्टी परत या महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड डॉक्युमेंट्समध्ये जाऊन अपलोड करायच्या. 7/12 एकूण जमिनीचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक एवढ्या गोष्टी अपलोड करायच्या. त्यानंतर आपली छाननी होते आणि आपल्याला एक 30 दिवसाच्या आतमध्ये पूर्वसंमती मिळते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपण RTGS पद्धतीने कुट्टी मशीन खरेदी करायची आणि
परत कुट्टी मशीनची बिलं, RTGSची पावती, EWA बिल, डिलिव्हरी चलन अशा या गोष्टी, परत बिल देयक असं एक ऑप्शन आहे महा-DBTमध्ये, परत त्याच्यावरती ते अपलोड करायचं आहे. दाखवून देतो. कागदपत्रे अपलोड करा. इथे बिल देयक हे ऑप्शन आहे, याच्यावरती ते बिलं सबमिट करायचे. बिलं सबमिट केल्यानंतर संबंधित कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी हे आपल्या घरी व्हिजिटसाठी येतील आणि आपली व्हिजिट झाली की आपल्याला ते अनुदान वितरित करतील. अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावरती येईल. आपल्या मशीनची श्रेणी बघून आपल्याला अनुदान येतं 20,000 ते 28,000पर्यंत. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि होईल तेवढं शेअर करा. नक्कीच तुमच्या हा व्हिडिओ उपयोगात येईल. यामध्ये काही हुकलं चुकलं असेल तर ते माझ्यापर्यंत परत पाठवा. आमचा उद्देश हा शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याचा आहे. यामध्ये आम्ही कुठल्याही गोष्टीची जिम्मेदारी घेत नाही. शेतकऱ्यांनी हे त्यांच्या वैयक्तिक चौकशी करून बाकीच्या गोष्टी कराव्यात. धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.